शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला, त्याच्यानंतर आता खाते वाटप जाहीर झालं. त्याच्यातून एक नाराजी स्पष्टपणे समोर येते आहे. दोन भाग आहेत. एक तर राजकीय पातळीवरती ज्या काही तडजोडी कराव्या लागतात ते राजकीय नेते जाणे, आमच्यासारख्यांच्या तटस्थपणे जे तुमच्यासमोर काही विश्लेषण ठेवतात ते स्पष्टपणे तुमच्या मनातली जी भावना आहे ती आम्ही व्यक्त करत असतो. त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणाची बाजू घ्यायचा काही प्रश्नच नाही. अजित पवार, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ यांच्यासारख्यांना या सरकारमध्ये समाविष्ट करून घेणं हे बहुतांश भाजप सेनेच्या मतदारांना आवडलेलं नाही. त्याची दोन कारणं आहेत. एक तर यांच्या विरोधामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये रोष जो लोकांच्या मनामध्ये होता तोच स्वतः देवेंद्र फडणवीस सारख्या नेत्याने गाडीभर पुरावे, ट्रकभर पुरावे, सिंचन घोटाळा आणि या सगळ्या संदर्भामध्ये पुढे आणलेले होते. आणि आता त्यांच्याशीच तुम्ही तडजोड करता आहात, हा तो पहिला मुद्दा आहे. तुम्ही तिकडं काय समजून सांगायचे ते सांगा. राजकीय पातळीवरती तुम्हाला जे काही लाभ पाहिजे असेल त्यासाठी तुम्ही ते केलं असेल. हे सगळं जे काही आहे ते पडद्याच्या पाठीमागचं तुम्हाला राजकीय नेता म्हणून करायच्या गोष्टी आहेत. पण एरवी सर्वसामान्य लोकांना हे मुळीच पटलेलं नाही. हा त्याच्यातला सगळ्यात पहिला मुद्दा. आम्ही स्पष्टपणे हे जी अनैतिक युती केल्या गेलेली राजकीय पातळीवरचा त्याचा कडाडून निषेधच करतो. आधी पण केलेला आहे. ज्या पद्धतीने कृषी कायद्यांच्या बाबतीमध्ये शेपूट घालायचे एक धोरण मोदी सरकारने हे केलेलं होतं, आजही त्याचे नुकसान शेतकऱ्याला भोगावे लागत आहेत. शेतकऱ्यालाच नाही, शेतीमालाची बाजारपेठ अशा पद्धतीनं तुमच्या हस्तक्षेपानं पूर्णपणे बिघडल्याने आज टमाट्याचे भाव वाढले की तिकडून ग्राहकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं. या सगळ्याला कारणीभूत शेतमालाच्या बाजारपेठेतलं हस्तक्षेप आणि ढवळाढवळ करण्याची ज्या आधीच्या सरकारची भूमिका होती, नेहरूचं जे समाजवादी धोरण होतं, दुर्दैवाने मोदी सरकारने ते तसंच चालू ठेवलेलं आहे. एकाच बाबतीत ते नेहरूच्या पावलावर पावलेत, ही आमची टीका आहे. आताच्या या सरकारच्या प्रकरणामध्ये एकतर पहिली गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीचे हे जे सगळे लोक समाविष्ट करून घेतले ह्याच्याबद्दल लोकांचा आक्षेप आहे, असणं स्वाभाविक आहे. आणि मुख्यतः लोकांच्या दृष्टीने, मतदारांच्या दृष्टीने कुठलीच गरज नव्हती. सरकारला स्वतःचं पूर्ण स्पष्ट व्यवस्थित बहुमत आहे. आणि मूळ ज्या युतीला लोकांनी निवडून दिलेलं होतं, निवडणूक पूर्व युतीला ज्या हिंदुत्ववादी विचाराला निवडून दिलं होतं ते सत्तेवरती होते. त्याच्यामुळे त्याला एक नैतिकता सुद्धा होती, पण ही आता नाही. दुसरा जो आक्षेपाचा मुद्दा आता समोर येतोय तो अर्थ खातं प्रत्यक्षामध्ये परत राष्ट्रवादीच्याच हातामध्ये म्हणजे अजित पवारांकडे दिलेलं गेल्यामुळे. तुम्हाला आठवत असेल तर दोन मुख्य आक्षेप होते शिवसेना फुटण्यामध्ये. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस फार मोठ्या प्रमाणात शिवसेनेचं खच्चीकरण करते आहे. गाव पातळीवरती शिवसेनेचा जो सर्वसामान्य कार्यकर्ता होता त्याच्या मुस्कटदाबी करण्याचं काम, त्यांना निधी मिळवून न देण्याचं काम हे सगळं राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांनी कसं केलं. आम्ही पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, वारंवार ती गोष्ट समोर आलेली होती. हा सगळ्यात मोठा रोष होता. काँग्रेसवरती नव्हता, राष्ट्रवादीशी असलेली युती तोडा अशी मागणी स्पष्टपणे एकनाथ शिंदे गटाची होती. आणि आता त्याच म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जे खलनायक होते, ज्यांच्या हाताने हे निधीचं वाटप झालं, एकूण निधीपैकी 60-65% निधी फक्त राष्ट्रवादीच्याच खात्यांकडे कसा होता आणि तुलनेनं महाआघाडीमधल्या इतर दोन्ही पक्षांना किंवा विशेषतः शिवसेनेच्या वाट्याला काहीच कसं नाही आलं, तोंडाला पानं पुसले आपण म्हणतो, हा आरोप होता जो आकड्यानिशी स्पष्टपणे समोर आलेला आहे. आम्हीच अॅनलायझरवरती व्हिडिओ केलेला होता, सुशील कुलकर्णींनी तो, की कशा पद्धतीनं सगळ्यात जास्त निधी राष्ट्रवादीकडे वळल्याने हे करण्यामध्ये स्वतः अजितदादा होते. त्याच अजित पवारांच्या हाती तुम्ही आज अर्थ खातं दिलेलं आहे. हा सगळ्यात मोठा आक्षेपाचा मुद्दा आहे. रोष आहे तो रोष असणारच. म्हणजे यापूर्वी ज्या जर सत्तेच्यासाठी तडजोडी करायच्या आहेत आणि त्या इतक्या थराला करायच्या असतील तर मग ती सत्ताच पाहिजे कशाला. अशा पद्धती मग तुम्ही म्हणूच नका ना, बाकीचं काही तत्व आणि बाकीच्या गोष्टी काही मांडूच नका. तुम्हाला जर बाकीच्यांसारखंच निर्लज्ज व्हायचं असेल सत्तेसाठी आणि त्या पद्धतीनं अशा तडजोडी करायच्या असतील तर मग बाकीच बोलण्यात काय अर्थच नाही. त्याच्यामुळे दोन अतिशय आक्षेपाचे मुद्दे होय. पहिला आक्षेप असा की बाबा राष्ट्रवादीवरतीच रोष होता, ज्यांच्यावरती तुम्ही सिंचन घोटाळ्यापासून सगळे आरोप ठेवले गेलेले होते त्या सगळ्यांना तुम्ही मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेतलं. आणि दुसरं प्रत्यक्ष अर्थशास्त्र त्यांच्या हातामध्ये अर्थ खातं दिलं, हा एक आक्षेपाचा मुद्दा आहे. आक्षेपाचा अजून एक मोठा मुद्दा आहे जो आता ज्या पद्धतीचे खाते सगळे राष्ट्रवादींच्या मंत्र्याला दिले गेल्यामुळे समोर येतो आहे. तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या पद्धतीचं राजकारण काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये केलं, 10 वर्ष भारतामध्ये केलं, त्याच्या विरोधामध्ये जनतेने 2014 मध्ये कौल दिलेला होता, स्पष्ट कौल दिलेला होता. लक्षात घ्या,
केंद्रामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला स्वतःच्या जीवावरती 282 जागा, बाकीचे नंतर मग सहकारी पक्ष आले ती गोष्ट वेगळी, स्पष्ट बहुमत एखाद्या पक्षाला 30 वर्षाच्या नंतर मला वाटतं 1984च्या नंतर 2014ला पहिल्यांदाच प्राप्त झालेलं होतं. हा स्पष्ट कौल फक्त एका वेगळ्या पक्षाला दिला होता असं नव्हे. तेव्हाचं जे काँग्रेसचं राजकारण चालू होतं, नेहरूंच्या भीकवादी आर्थिक धोरणाला बळी पडून ज्या पद्धतीचं नुकसान केलं गेलं आणि आर्थिक सगळी गतीच्या गती रोखल्या गेली, हिंदू ग्रोथ ऑफ रेट या नावानं जी टिंगलटवाळी आंतरराष्ट्रीय पातळीवरती केली जायची, त्याला विरोधात म्हणून हा एका प्रकारे कौल होता आणि एका वेगळ्या राजनीतिक समीकरणाला जन्म दिलेला होता. महाराष्ट्रामध्ये सुद्धा स्वतंत्रपणे लढून बहुतांश जागा या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शिवाय त्यांना बाजूला ठेवून त्यांना फक्त 82-83 जागा मिळालेल्या होत्या. 205 इतक्या जागा त्यांच्या विरोधामध्ये जनतेने तुमच्या झोळीमध्ये टाकलेल्या होत्या बाकीच्या पक्षांच्या. ते त्यांचं जे काही सगळं धोरण होतं ते बदलून, म्हणजे आता अजित पवार अर्थमंत्री आहेत, यांनी ज्या पद्धतीने सहकारामधल्या विकृती पोचल्या, मोठ्या केल्या, शिखर बँक असो, कारखाने असो, पतपेढ्या असो, शिक्षण संस्था असो, सगळ्यांचं वाटोळं केलेलं होतं. याच्या विरोधामधला तो कौल होता आणि आता परत त्याच मंत्र्यांच्या हातामध्ये तीच खाती आणि त्याच परत दिल्याच्या नंतर कसं व्हावं? अडचण कशी आहे की ज्यानं चोरी केली त्या चोराला शिक्षा द्यायचं सोडून देऊन परत तुम्ही त्या चोराच्या हातामध्ये चाव्या देत आहात, हा त्याच्यामधला आक्षेपाचा मुद्दा. आर्थिक धोरणं असो, त्याच्यानंतर ही जी सगळी बाकीची धोरणं जी काँग्रेस प्रणित सहकार आणि त्याच्या बाबतीत राबवली गेली होती ती धोरणं असो, आणि प्रत्यक्ष प्रशासनाची पद्धत असो, आज ह्या मंत्र्यांना ज्या पद्धतीची खाती दिल्या गेलेली आहेत त्या सगळ्या खात्यांचा कारभार पूर्णपणे बदलला कसा गेलेला होता. आणि हे सगळं 2014 ते 2019 या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राने प्रत्यक्ष अनुभवलं होतं. आणि ह्याला पसंतीची पावती म्हणूनच निवडणूक पूर्व युती असलेल्या भाजप सेनेला परत अतिशय स्पष्ट असं बहुमत जनतेनं बहाल केलं होतं, म्हणजे त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालेलं होतं. केंद्रामध्ये सुद्धा दिल्लीमध्ये 282 जागा असलेल्या भाजपला स्वतःच्या परत 303 जागा लोकांनी निवडून दिलेल्या होत्या. याचा अर्थच असा होतो 60% मतं वाढलेली होती. पुन्हा नुसत्या जागा आहेत असं नाही, मतं सुद्धा वाढली होती. त्याचं महत्त्वाचं कारणच हे होतं की ज्या पद्धतीची वेगळी धोरणं आधीच्या सरकारच्या बदलून जी नवीन धोरणं राबवल्या गेली होती त्याला लोकांनी पसंतीची मोहर उमटवली होती त्याच्यावरती. महाराष्ट्रामध्ये सुद्धा जो कारभार 2014 ते 2019 मध्ये चालवला गेलेला होता तो तसाच कारभार पुढे चालावा म्हणून भाजप सेना युतीला स्पष्टपणे बहुमत सर्वसामान्य मतदारांनी दिलेलं होतं. आता महाविकास आघाडीचा मधल्या कालखंडातला 2-2.5 वर्षाचा कारभार पाहिल्याच्या नंतर कंटाळून जेव्हा प्रत्यक्ष शिवसेनेमध्ये फूट पडली, नव्हे अख्खीच्या अख्खी शिवसेना बाहेर पडली असं म्हणता येऊ शकेल, त्याबरोबर म्हणजे परत एकदा लोकांनी ही मूळ नैतिक युती आहे कारण की ती निवडणूक पूर्व युती होती म्हणून आता केवळ अजित पवार आणि हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ सारखे लोक घेतले असा मुद्दा नाहीये. हे ज्या प्रत्यक्ष राजकीय व्यवस्थेमध्ये, ज्या राजकीय संस्कृतीमध्ये वाढलेले आहेत, ज्या पद्धतीची धोरणं यांनी राबवलेली आहेत, कुठलीही वेगळी क्रांतिकारी धोरणं यांनी राबवलेली नव्हती. आक्षेप हा आहे. समजा असं असलं असतं की महाविकास आघाडीमधले काही चांगले घटक तुम्ही तुमच्याकडे घेतले असते ज्यांनी काही वेगळं, जसं उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो की आर पाटलांनी ग्राम स्वच्छता अभियानाचा एक वेगळा प्रयोग त्यांच्या काळात करून दाखवला होता की जो बाकीच्या कुठल्या मंत्र्यांनी केलेला नव्हता, किंवा कोविडच्या काळामध्ये एक वेगळं काम राजेश टोपे सारख्या मंत्र्यांना करून दाखवलेलं होतं. असं जर कोणी काही वेगळं केलेलं असलं असतं आणि त्याला जर तुम्ही तुमच्यामध्ये समाविष्ट करून घेतलं असतं तर बोलण्याला काहीतरी आधार तरी होता, काहीतरी जागा तरी होती. पण इथे तसं झालेलं नाहीये. हे सगळे मंत्री जे आहेत हे सगळे ज्याला कलंकित असे मंत्री आहेत, यांनी यांच्या खात्याचा कारभार काही चांगला करून दाखवलेला आहे, यांनी काही वेगळी धोरणं चांगली राबवलेली आहेत असं नाहीये. म्हणजे व्यक्ती म्हणून आपण बाजूला ठेवू, हे राष्ट्रवादीमध्ये आहेत म्हणजे काही त्यांचा दोष होता असं नाही, त्यांना इकडे घेतलं आपण एक वेळ मान्य करू. पण त्यांनी जी धोरणं राबवली ती पण काही चांगली नव्हती. त्याच्या विरोधामध्ये आवाज करून तुम्ही निवडून आलेला होता म्हणून हे असंघाशी संघ असं होऊन बसलेला आहे. याच्यातून काय नंतर पुढे राजकीय निष्पन्न व्हायचं ते हो,
ज्या पद्धतीनं कृषी कायदे मागे घेऊन शेपूट घातली अशी आम्ही टीका करतो, पण प्रत्यक्ष भाजपला त्याचा राजकीय फायदा झाला असं त्यांचं म्हणणं आहे उत्तर प्रदेशमध्ये झाला असेल. याच पद्धतीनं आता ही जी काही असंघाशी संघ अशी तडजोड केली त्याचा काय राजकीय फायदा त्यांना होणार असेल होईल मला माहिती नाही. माझ्यासारख्यांना त्याच्याशी कर्तव्य नाही. जनसामान्यांची भावना अतिशय नाराजीची आहे आणि ती आम्ही तुमच्यासमोर प्रामाणिकपणे मांडतो आहोत. इथेच थांबूया. धन्यवाद.